बदलापूर शहरातली आताच्या घडीतली चोरीची सगळ्यात धक्कादायक बातमी घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. कात्रप डीपी रोड येथे सध्या आपण आहोत. ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचं दुकान आपल्याला पाहायला मिळते आणि याच दुकानामध्ये तो चोर जो आहे तो शिरला होता आणि जे कस्टमर होते त्यांच्या हातून सोनं घेऊन त्यांनी इथून पळ काढल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता समजते आहे. परंतु त्या चोराला या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांची प्रतीक्षा ज्वेलरच्या दुकानाच्या माध्यमातून केली जाते आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या परिसरातील नागरिक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. एक भीतीचं वातावरण आहे. तो चोर कुठल्या उद्देशाने आलेला, त्यांनी चोरी केली, जे कस्टमर होते त्यांच्या हातून जे आहे ते सोनं हिसकावून पळ काढला आणि काय नेमकं घडलेलं आहे. एक व्यावसायिक आपल्यासोबत जोडलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, मी दुकानाच्या बाहेर होतो. इथं माझे दुकान आहे, मी मराठी. काय घडलं नेमकं? मी दुकानाच्या बाहेर उभं होतं. मी बघितलं की एक कस्टमरच्या हातातून एक चोर घेऊन पळाला आणि ते जोरात ओरडले. त्याच्या मागे सगळे लोक धावले आणि मग थोडा वेळ ते लोक मग यांचे पण स्टाफ लोक त्याच्या मागे धावले आणि नंतर त्यांना पकडून आणलं आणि चोरला मी पण बघितला. मी चांगला प्रोफेशनल वाटत होता माणूस आणि त्याला पकडून आणला आणि ते आतमध्ये घेतलं. मग असं चोरी केली असं सांगता आलं की आतमध्ये का? चोर आतमध्येच आहे. माझ्या समोरच त्यांनी पकडून आणला आणि ते आतमध्ये त्याला घेऊन गेले असे. आणि असं सांगता येतं की 2-3 लाखाचं त्यांनी सोनं चोरी केलंय असं पोलीस माझ्या कानात ऐकलं. पोलिसांना कळवलंय का? हा, पोलिसांना पण सांगितलंय असे. नक्कीच आपण बघितलं या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं असं वातावरण आहे. लोक मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो येथे आलेले आहेत. काय घडलेलं आहे, हा प्रकार काय घडलेला आहे हे कोणाला समजत नाही. आणि महत्वाचं म्हणजे तो चोर चोरीच्या उद्देशाने या दुकानामध्ये आला. जे कस्टमर या दुकानामध्ये सोनं खरेदी करायला आलते, सोनं पाहायला आलते, त्यांच्या हातातून सोनं त्यांनी हिसकावून घेतलं, नंतर इथून पळ काढला. परंतु याच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या चोरट्याला पकडलेलं आहे आणि आता या दुकानाच्या आतमध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस आल्याच्या नंतर त्या चोराला पोलिसांच्या हवाली केलं जाणार आहे. परंतु या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं असं वातावरण आहे. दिवसा ढवळ्या आपण जर पाहिलं तर हा चोरीचा प्रकार जो आहे तो घडत असल्यामुळे एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरट्याला जे आहे ते डांबून ठेवण्यात आलेलं आहे, बंद करून ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघू शकतो पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ज्या चोरट्याला आता या दुकानामध्ये बंद करून ठेवण्यात आलेलं आहे त्याला आता पोलिसांच्या हवेली जे आहे ते केलं जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता या संपूर्ण घटनेची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि आपण बघू शकतो याच दुकानामध्ये त्या चोरट्याला जे आहे ते डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि आता पोलिसांच्या हवाले त्यांना केलं जाणार आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता या संपूर्ण घटनेचा तपास केला जाणार आहे आणि तो चोरटा इथून पळ काढत असताना या दुकानातील स्टाफने त्यांना पकडलेला आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता त्या चोरट्याला ताब्यात घेतलं जाणार आहे आणि आपण बघू शकतो पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या चोरट्याला आता पोलिसांच्या हवाली केलं जाणार आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बदलापूरमध्ये आपण बघू शकतो डीपी रोड या परिसरामध्ये असणारं ज्योतिर्लिंग दुकान आणि या दुकानामध्ये आपण बघू शकतो तो चोर जो आहे तो चोरीसाठी आला होता आणि आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक भीतीचं वातावरण आहे. खरं तर गजबजलेला परिसर आहे, दुपारची वेळ आहे आणि या चोरीच्या घटनेमुळे कुठेतरी आपण बघू शकतो पोलीस आहेत. दाखव ना पोलीस आतमध्ये आलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो या चोरट्याला आता पोलिसांच्या हवेली जे आहे ते केलं जाणार आहे. पोलीस आतमध्ये गेलेले आहेत. नेमकं काय घडलेलं आहे, चोर कुठून आलेला, त्या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो. कुठल्या उद्देशाने तो आलेला आणि किती मुद्देमाल त्यांनी इथून चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे याची सगळी माहिती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येते आणि पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघू शकतो
या घटनेमुळे या परिसरातली लोक जे आहेत ते घाबरलेले आहेत. काय घडलेलं आहे कारण की कोणालाच कळत नाहीये. चोरी झाली एवढंच फक्त समजतंय. आणि या ज्योतिर्लिंग दुकानामध्ये जो आहे तो चोर आलेला, त्यांनी जे कस्टमर होते त्यांच्या हातातून सोनं घेतलं आणि इथून पळ काढला. परंतु जो स्टाफ होता त्यांनी तात्काळ त्या चोराला पकडलं. त्याच्यानंतर या दुकानामध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलं, बंद करून ठेवण्यात आलं. आणि आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले, पोलीस देखील आतमध्ये गेलेले आहेत. संपूर्ण घटनेची चौकशी त्यांच्या माध्यमातून केली जाते, तपास त्यांच्या माध्यमातून केला जातो. आणि आता त्या चोराला जे आहे ते पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे. परंतु या घटनेमुळे एक भीतीचं वातावरण या आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. कारण की दुपारची वेळ आहे, रहदारीची वेळ आहे. नवीन कात्रप रोड जो अत्यंत महत्त्वपूर्ण घोरपडे चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि त्याच्याच शेजारी असणारं हे ज्योतिर्लिंग असं प्रसिद्ध सराफाचं दुकान. आणि याच दुकानामध्ये ही घटना घडल्यामुळे आपण बघू शकतो आता एक भीतीचं वातावरण आहे. आणि लोक आपण जर पाहिलं तर आतमध्ये आहेत, त्यांनी त्या चोराला पकडून ठेवलेलं आणि आता पोलीस त्या चोराला येथून घेऊन जाणार आहेत. आणि घटनास्थळावरून सगळी दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पोलिसांच्या माध्यमातून या चोरट्याला आता बघू शकतो ताब्यात घेण्यात आलेला आहे. काय सगळा प्रकार घडलेला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु घटनास्थळी आपण बघू शकतो पोलीस प्रशासन जे आहे ते दाखल झालेलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण या घटनेचा जो आहे तो तपास केला जाणार आहे. चोराला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि बघू शकतो एक सर्वसामान्य घरातील तो व्यक्ती दिसत होता. आणि नेमकं काय घडलेलं हे आपण संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता पोलीस या चोरट्याला बघू शकतो आपण ताब्यात घेतल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. आणि त्यांनी का हा चोरीचा प्रयत्न केला हे संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ते आपण पोलीस तपासात ते उघड होईलच. परंतु आता या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं असं वातावरण आहे. आता काय घडलेलं, तुम्ही इथे होता दुपारची? मी जस्ट दुकानामध्ये आलो होतो आणि मी बघत होतो नक्की रेट काय आहे आजचा, काय काय आहे. त्याच्यानंतर एक गुलाबी शर्टवाला हा आला, त्यांनी नेकलेस बघितला लावून आणि नेकलेस लावल्यानंतर त्यांनी लगेच, मी बाहेर पडलो आणि लगेच तो घेऊन असं पळत होता. हा, मग आम्ही सगळे त्या पाठीमागे धावलो. ऍक्च्युली एक 10-15 मिनिटापूर्वी मी इथे गोल्डच्या दुकानामध्ये आलो होतो, रेट काढत होतो, काय सोन्याचं रेट काय कसं काय. तर त्याच्यानंतर मी दुकानामध्ये असताना गुलाबी शर्टवाला आला. गुलाबी शर्टवाल्याने काय केलं, नेकलेस पाहिजे माझ्या मिसेसचा का बायकोचा, हे बोलतं वाढदिवस आहे, तिला गिफ्ट द्यायचंय. त्यानंतर 1-2 मिनिटात त्यांनी सगळं बघितलं, लावून वगैरे गळ्याला बघितलं, सेल्सवाल्याने त्यांनी लावून दाखवलं. 2 मिनिटाच्या तर लगेच त्यांनी घेतलं, चोरलं आणि सरळ पळालो. हा, चालू याच्यात. आणि लगेच आम्ही त्यांच्या पाठोपाठ पळालो. त्यावर या मित्रांनी त्यांना पुढे जाऊन अडवलं. नक्कीच आपण बघू शकतो काय घटनाक्रम घडलेला आपण प्रत्यक्षदर्शीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुकानामध्ये ते होते, त्यांनी असं नेकलेस स्वतःच्या गळ्याला लावला आणि तात्काळ इथून पळ काढला. परंतु जे आजूबाजूची लोक होते, इथे गोंगाट झाला, चोरी झाली. त्यांनी तात्काळ त्या चोरट्याला पकडलेलं आणि त्याच्यानंतर या दुकानात बंद करून ठेवलेलं. आता पोलीस आलेत आणि पोलिसांनी त्या चोरट्याला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. एक सर्वसामान्य घरातील तो व्यक्ती दिसत आहे, त्यामुळे नक्कीच एक प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होतोय. आणि या चोरीच्या घटनेनंतर आपण बघू शकतो एक भीतीचं वातावरण. हे दुकान जे आहे ते ज्योतिर्लिंग ते आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे, बदलापूर रेल्वे स्थानकावरून कात्रपकडे जाणारा नवीन डीपी रोड म्हणून हा प्रसिद्ध रस्ता आहे. गजबजलेला रस्ता आहे, मोठ्या प्रमाणात लोक इथून येत जात असतात. आणि यापूर्वीही अनेक चोरीच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, परंतु दिवसाढवळा एवढी हिंमत या चोरांनी केल्यामुळे नक्कीच जे आहे ते एक भीती जी आहे ती या व्यापाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.